आपले स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल जे मी 3 ब्लाऊज शिवले होते ना, तर हे 3, तर ह्याला काजे बटन करायचे होते. काजे त्यांनी रात्री मला बाहेरून मशीनवरून, आता ती स्पेशल मशीन असते काजे बनवायची, जे बटन वगैरे लावतात ते काजे पण ते बटन पण लावून देतात, पण ते बटन व्यवस्थित लावले जात नाहीत. ते व्यवस्थित धागा नसतो त्यांचा, म्हणजे 1-2 वेळाच ते गुंफवतात आणि मग ते बटन लगेच निघतं. त्यामुळं मग मी बटन त्यांच्याकडून लावून घेत नाही, फक्त असे काजे बनवून आणते. तर आता मी तुम्हाला दाखवते एकदा बॅक कॅमेराने. खूप छान बनवतात, त्यांची फिनिशिंग वगैरे मला खूप आवडते. तर बघा, हे किती छान आणि किती सुंदर काजं बनवलेले आहे बघा. याच्यातून मस्त बटन व्यवस्थित आपल्याला घालता येतं. तर मी हे बटन असे लावून पण घेतलेले आहेत. फक्त हे मी 2 खालचे वरचे बटन लावले, बाकी सगळे लावलेले आहेत बटन, फक्त पॅक नाही केलं. आणि हे 2 माझे झालेले आहेत बटन आणि काजे करून, हे एक आणि हा एक. तर हे 2 झालेत. आता हा तिसरा चालला आहे बटन लावायचं. आणि म्हटलं आता कटिंग पण करायचे आहेत. आणि आज मला 4 ब्लाऊज करायचे आहेत. कालचे सुद्धा माझे 2 ब्लाऊज राहिलेले आहेत कट केलेले शिवायचे, त्यातले फक्त 3च शिवले होते. आणि कालपासून असं झालं की काम मला उरकत नाही आहे. काम उरकतंय, पण कटिंग करणं, शिवणं, व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी करता करता मला केव्हा संध्याकाळ होती ना माझी, मलाच कळत नाही. आणि परत त्यातून कुणी ना कुणी कस्टमर पण येतं, तर मग त्याच्यामुळं मग माझा असाच वेळ जातो. तर आणि वटपौर्णिमाचा व्लॉग बघितला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण ते व्लॉग फुल कॉमेडी व्लॉग होता. म्हणजे कॉमेडी पण होती आणि छान माझे जे क्षण असतात ते पण मी त्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि छोटे छोटे रील्स पण बनवल्या होत्या, त्या पण आपल्या ह्या चॅनलवरती काही टाकल्या, त्या चॅनलवरती काही टाकल्या. तर बऱ्याच ताईंनी बघितल्या, खूप छान छान कमेंट पण केल्या. तर मला खूप मस्त वाटलं, छान वाटलं. आणि हे आता मी बटन लावून घेते, कारण त्या मावशी दुपारी घ्यायला येणार आहेत. आणि मला बाकीचे सुद्धा 4 ब्लाऊज शिवायचे आहेत अजून, कारण 4 तारखेचं लग्न आहे आणि उद्या हळद आहे. ते आज मला वाटते संध्याकाळीच मला त्या ब्लाऊज घ्यायला येतील. आता 3-4 तास माझ्याकडे आहेत, तोपर्यंत मी कटिंग करून घेते आणि मग शिवून घेते. आणि आज नेमकं घरातलं मला दळणं वगैरे पण करायचे आहेत. तर बघूयात आता काय काय कामं होते. व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर जे काही ब्लाऊज माझे झाले होते, 2च झाले होते बटन लावायचे, आणि हा एक राहिला होता. म्हटलं पटकन झटकन हे पण बटन लावून घ्यावा. आणि मग दुसऱ्या पण ब्लाऊजचे कटिंग करायचं होतं, परत शिवायचे पण होते. पण बघूयात म्हटलं आता किती काय होतंय. एवढ्यामध्ये असं झालंय की संध्याकाळी वेळ मिळत नाही आहे कटिंग करायला, मग दिवसाचं कटिंग करायचं, स्टिचिंग करायचं, बऱ्याच गोष्टी काय 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 असतात. तर हे सगळं कामाचं नियोजन मला प्रत्येक वेळी माझं सेपरेट मला करून घ्यावं लागतं. म्हणजे मी स्वतःच करते, सगळं काम स्वतः करते. आता अगदी छोट्या मोठ्या गोष्टींपासून तर तुम्ही बघतातच व्हिडिओमध्ये, जसं की छोट्या छोट्या गोष्टींपासून ते पूर्ण मी स्वतःच करते. आणि आता इथून पुढे सण सुरू होत आहेत, तर मग मी विचार करते की आता मी बाहेर हुक बटन लावण्यासाठी देईन, कारण कामाची धावपळ खूप जास्त होते. आणि मग ह्याच्यामध्ये पण माझे 10-15 मिनटं 20 मिनटं जात आहेत. मग घरामध्ये सुद्धा बरेच कामं असतात आपले, घरातला सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, धुणे भांडी, हे सगळ्या गोष्टी मी स्वतःच करते. आता घरातले कामं तर मी दुसऱ्यांना नाही करायला सांगू शकत. आणि ब्लाऊजचं सुद्धा असं काम आहे की आपलं विश्वासाचं काम आहे, आणि इतके कस्टमर आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे ब्लाऊज शिवायला देतात. प्लस आपल्यावर एवढं भरोसा असतो की त्यांनी एक मापाचे 8-8, 9-9, 10-10 ब्लाऊज आपल्याकडे शिवायला असतात. आणि खूप जुने माझे रेग्युलरचे कस्टमर खूप चांगले आहेत, त्यासाठी मला त्यांचा विश्वास नाही तोडायचा. मी स्वतःचे कामं मी स्वतःच करते, कटिंग स्टिचिंगसुद्धा स्वतःच करते. फक्त कधी झालंच तर मला हुक लावायला किंवा बटन लावायला, काजे करायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला छोट्या छोट्या बाहेर द्यावं लागतं. आणि कटिंग स्टिचिंग तर मी स्वतः करते. आणि ओव्हरलॉकची मशीन एक नाही आहे माझ्याकडे, तर ओव्हरलॉक बाहेर देते, ते सुद्धा माझी मैत्रीणच देते करून. आणि तर म्हटलं बघूयात आता पुढे सण सुरू होत आहेत, तर मग ज्यावेळेस खूपच जास्त सण असतात, म्हणजे खूप कामाचा लोड असतो ना, त्यावेळेस मग मात्र वेळ नाही मिळत. जेवढा वेळ मिळेल तेवढा मी स्वतः करून देते. आणि मग असं होतं की जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये 10-15 मिनटं जातात. आता त्यांना जरी पाठवलं, मी आहोंना जरी पाठवलं ब्लाऊजची हुक लावण्यासाठी आणण्यासाठी, तर मग त्याच्यामध्ये पण वेळ जातो. मग त्यापेक्षा असं वाटतं 10-15 मिनटं थोडं जास्त काढून आपणच जर केलं तर ते पण ठीक आहे, असाही विचार येतो. कारण जवळ इथं कुणी हुक वगैरे लावून देणार नाही, कारण सगळे जे आमच्या इकडं कुठे पण इथं जवळपास राहतात ना, सगळ्या माझ्या मैत्रिणी सगळ्या त्या बाहेर शेतामध्ये कामाला जातात, कुणी कुठे काय, किंवा इथं घरगुती काम आहे ते पण त्या करतात. मग त्यासाठी मग हुक लावण्यासाठी, आणि मला असं वाटतं की जे टेलरिंग क्षेत्रामध्ये आहेत त्यांनीच हे काम करावं,
कारण जर एखादं नवीन कुणी आलं तर मग ते सुरुवातीला त्यांना शिकण्यासाठी खूप जास्त वेळ जातो, त्यांना शिकवण्यासाठी जातो, त्यामध्ये पण आपला वेळ जातो. त्यापेक्षा आपले कामं केलेले असं वाटतं 10-5 मिनटं जास्त का जाईना पण आपले कामं आपण स्वतः करावे आणि चांगले करावे. तर ह्याच्याकडे माझं लक्ष असतं. फक्त ज्यावेळेस ब्लाऊजला काजे करायचे असेल ना, मशीनवर जरी करायचे असतील ना तरीसुद्धा थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळं मग मी ते काजे करण्यासाठी बाहेर देते. कारण काजेची मशीनवरती जे काजे बनवतात ना ते काका, ते खूप सुंदर बनवतात आणि इतके छान फिनिशिंगमध्ये बनवतात आणि ते इतके ओळखीचे झालेले आहेत ना आहोंच्या. ते मग एक ब्लाऊज ती कधी पण अर्जंट घेऊन दिले तरी ते पण लगेच मला 10-15 मिनटामध्ये काजे बनवून देतात. त्याच्यामुळं मला हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कामासाठी थोडीशी हेल्प त्यांची मिळते आहोंची. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये प्रोफेशनल पद्धतीने काम कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. बघा माझं कटिंग झालं आहे. 4 ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे मी आणि थोडंसं असं हे दिसतंय, खूप जास्त चमकतंय. तर 4 ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आणि आता बघा तुम्हाला दाखवते. तर इथं हे 4 ब्लाऊज माझे कटिंग करून झालेत. आता बघूयात किती होते शिवून. कालचे पण राहिलेले 2 ब्लाऊज आहेत, पण आता नाही जास्त होणार. फक्त हे 4 ब्लाऊज मला कंप्लीट करायची आहेत. तर बघूयात आता. पण आता भूक पण लागली आहे, जेवण करून घेते आणि मग शिवायला बसते. ब्लाऊजचं कटिंग झालं, थोडंसं जेवण केलं, शिवायला बसायचं की लाईट गेली आणि मग काय म्हटलं थोडा टाईमपास न करण्यापेक्षा दळण करावं. तर इकडे डब्बा दिसतोय, मग गव्हाचं मी दळण करून घेतलं. गहू वगैरे छान निवडून, जास्त काही खराब नव्हते. मग दळण करून ठेवलं आहे. पण आता एक फॉलला घेतली आहे कारण त्याच कस्टमरची एक साडी आणि 4 ब्लाऊज आहेत. तर ही साडी म्हटलं पिकोफॉल करून घ्यावी आणि मग बाकी ब्लाऊज आली लाईट तोपर्यंत तर शिवते जेवढे होतील तेवढे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा लाईट आलेली आहे आणि जस्ट मी तर बघा. आणि इकडं मी साडीला फॉल लावून घेतला आहे मशीनवर आणि लाईट आली. आता शिवायला बसते कारण फॉल तर लावून झाला मशीनवर, पण हात शिलाई करायची राहिली. पण त्या अगोदर ब्लाऊज शिवून घेते. ओके चला. कारण खूप कंटाळा आलेला आहे मला. कारण असं न सकाळूनच ज्यावेळेस आपण शिवायला बसतो किंवा दुपारपर्यंत त्यावेळेस काय नाही वाटत. पण आता नेमकं 5 वाजत आले तर आता लाईट आली. माझं कटिंग करून झालं, जेवण करून झालं, साडीला फॉल लावून झालं आणि लाईट आली. मग आता मी तेवढा साडीला फॉल लावून शिवायला बसते. चला एवढे ब्लाऊज. त्यानंतर परत थोड्या वेळ लाईट गेली. मग त्या फॉल लावलेल्या साडीला पूर्ण हातशिलाई करून घेतली आणि ती साडी छान अशी घडीला घालून ठेवून दिली. आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट केला. तर खूप सुंदर हा ब्लाऊज होता. दिसायला तर इतका छान दिसत होता बघा. छान होता आणि थोडंसं त्यांना लेस डिझाईन वगैरे पाहिजे होतं. तर मग थोडंसं राऊंड गळ्याला डिझाईनमध्ये थोडं डबल नेकमध्ये डिझाईन लावली, म्हणजे लेस लावली सॉरी. तर हा ब्लाऊज कंप्लीट झाला आणि हा एक ब्लाऊज म्हटलं घ्यावा लगेच शिवायला. आणि मग काय घेतला मग शिवायला. आता ह्याच्यामध्ये ना ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस असं पण कधी कधी होतं की जे आपल्याला कलरचे दोरे हवे असतात ते मिळत नाहीत. आता ह्याच्यामध्ये ना एक दोरा नव्हता, तर मग ते सोनूनी मला दुकानातून आणून दिला. आणि म्हणजे हा येलो कलरचा होता. हा मोठे मोठे रील असतात ना ते मी होलसेल भावामध्ये आणत असते आणि खूप छान असतात. एका मोठ्या रीलमध्ये 4 ते 5 ब्लाऊज होतात. आता टेलरिंगचं सामान कशा पद्धतीने कुठलं निवडलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईल. कारण की जे कोणी आपले टेलरिंगचे व्हिडिओज बघतात किंवा हे डेली ब्लॉगचे बघतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकायला मिळेल. आणि आपण जर एकमेकींना शेअर केलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात आणि आपल्याला कामाला सोपं साधं सोपं पटकन कामं करायला मिळतात. चला असं पुढे तर शिकायलाच मिळेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.